शिवनेरी नाव द्यायचं. शिवनेरी नाव युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ असणारा तो किल्ला आहे. जर राज्याभिषेक रायगडला झालं आणि कुलाब्याचं रायगड केलं, आता पुण्याला न हात लावता तिथं कुणाच्या काही वेगळे प्रसंग घडू नये म्हणून इकडं पिंपरी चिंचवडला सरकलंय का काय हे पण कळायला मार्ग नाही. त्याला भाजपच्या जाहीरनाम्यात पुन्हा एकदा पुतळ्यांच्या लसबंदीचा उल्लेख या ठिकाणी. कशाचा? पुतळ्याच्या लसबंदी. त्याच्यात सटक लागली ना बाबा. लसबंदीमध्ये आवक होतीये, भ्रष्टाचार करता येतोय म्हणून टाकला असेल. आता हे का माझ्याकडे त्यांचा मागच्या 2017चा जाहीरनामा आहे. 20-27 सगळ्या मिळून आहे. त्याच्यामध्ये एक पण त्यांचा त्या ठिकाणी जाहीरनामा 27 मधलं एक देखील काम केलेलं नाही, एक पण नाही. असा तो जाहीरनामा आहे. मुख्यमंत्र्यांनी तर दावा केला की आपण 2017 मध्ये जे म्हटलं होतं ते सगळं पूर्ण केलेलं आहे, असं त्यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना दावा केला. बरं, आता मी सांगू का ह्याच्यात काय सांगितलेलं होतं? ज्येष्ठ नागरिकांना आनंदी ज्येष्ठत्व लाभण्याच्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देणे. कुठल्या ज्येष्ठ नागरिकाला विविध सुविधा उपलब्ध झाली सांगा? सांडपाण्याचा पुन्हा वापर आणि त्यातून वीज निर्मिती कुठं झाली? 9 वर्षात पुनर्वापर आणि वीज निर्मिती सांगा? त्याच्यामध्ये कुठं तरी सुसज्ज भाजी मंडई उभारणे, कुठं सुसज्ज भाजी मंडई उभारली? ह्याच्यातलं एकही नाही झालं. त्याच्यामध्ये सर्वांच्यासाठी उच्च आरोग्य सुविधा व 3 लाखापर्यंत आरोग्य विमा उतरवणार. हिंजवडी IT पार्ककडे जाणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणार व हिंजवडी ते चाकण मेट्रो सुरू करणार. 9 वर्षात काही झालं नाही. हे असलं सगळं आहे. त्याच्यावर त्याला किती महत्व द्यायचं तुम्ही पूर्वी मुख्यमंत्री असं म्हणाले की अजित पवारांनी युती धर्म पाळला नाही, टीका केली. आम्ही मात्र संयमाने हे सगळं. कुठे टीका केली? जर मी इथली महानगरपालिका लढवतोय तर 9 वर्षात तिचं काय चुका झाल्या ते सांगायचं नाही. चुका सांगणं म्हणजे युती धर्म न पाळणं असं होतं का? मी पुराव्यानिशी दाखवतोय. पहिल्याही प्रेसला सांगितलं, नंतरही बोललोय, आजही बोलतोय. आणि तुम्हाही पत्रकार मित्रांना सगळं माहिती आहे. 9 वर्षांनी निवडणूक लागली ना बाबा. मध्ये निवडणूकच लागली नाही तर कंठ कसा फुटेल? आणि कंठ फुटून ती वाया जाईल ना. नाही, ते स्वतःच इतके कर्तृत्ववान आहे की त्यांना बोलवता जरी कोण नाही, ते स्वतःच ते स्वयंपूर्ण आहे. वसुलीचे लोक स्वयंपूर्ण असतात. हा स्वयंभू, स्वयंपूर्ण पण आणि स्वयंभू पण. विकास जो आहे हा आपण केलेला आहे, कोणी नाकारणार नाही. परंतु आता वस्तुस्थिती अशी आहे की आपले काही प्रतिनिधी जे उभे आहेत त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या समोर अनेक रात्री संध्याकाळी जात असताना रांगा लागल्या. दारू, मटण आमच्या हो बरेच प्रभागातून गेले. शुद्ध नागरिक म्हणून, पत्रकार म्हणून विचारतात की नागरिक म्हणून मी तुम्हाला विचारतोय की अनेक ठिकाणी असे रांगा लागले. आपण बंदोबस्त सांगणार? नाही, निवडणूक आचारसंहितेच्या काळामध्ये कुणालाही तसं सांगता येत नाही. त्यांना डायरेक्शन असतात निवडणूक आयोगाच्या. पोलिसांनी काय करायचं, काय नाही करायचं, हे सगळे कोड ऑफ कंडक्ट मध्ये आहे ना बाबा. आम्ही कसं तिथं हस्तक्षेप? उलट आम्ही काय करायला गेलो तर यांनी आचारसंहितेचा भंग केला म्हणून आमच्यावर कारवाई होईल. आता 9 वर्षात तुला सुचलं नाही ना, आताच काय सुचायला लागले? अरे बाबा, 9 वर्षात जे झालं नाही, जे काही इथं सगळं जे झालं, आम्ही जे आरोप केले त्याचं उत्तर दिलंय का कुणी? जे काही आम्ही 70 लाखाचा ब्रिज 7 कोटीपर्यंत जातो, 12 कोटीचे सॉफ्टवेअर 120 कोटीपर्यंत जातात. झाडं गणना न करता 7 कोटी त्याला खर्च करता, 30 कोटी हवा शुद्धीकरणाकरता खर्च करता, आणि बाकीचे तर एवढे टेंडर काढून
तिथं कर्जबाजारी आपल्या महानगरपालिकेला केले हे ह्याचं उत्तर द्या ना. त्याच्यामध्ये बिलं 4,000 कोटीची थकली, त्याचं उत्तर द्या ना. मूलभूत गरजा आपल्या शहराच्या पूर्ण केल्यात का? नाही केल्या. दुसरा प्रश्न डीपी ड्राफ्ट डीपी आहे तो तुम्ही कॅन्सल करणार. मी सांगितलं ना की त्या संदर्भामध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांशी चर्चा करून त्यांचं काय मत आहे, या क्षेत्रात ज्यांनी काम